समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरि ओम। श्रीमद्भगवद्गीतेच्या अखेरच्या समारोपाच्या 18व्या अध्यायात आपण प्रवेश केलेला आहे आणि अर्जुनाने विचारलं होतं की संन्यास आणि त्याग या दोन गोष्टींचं तत्त्व मला सांगा। आणि देवांनी सांगायला सुरुवात केली होती की काही विद्वानांचं असं मत आहे की स्वार्थी इच्छेने प्रेरित असलेलं काम त्यागणं म्हणजे संन्यास आणि सगळ्या कर्मांचं फळ ते मला अर्पण करणं म्हणजे त्याग। काही लोक असं म्हणतात की प्रत्येक कर्माचं बंधन पडत असतं आपल्याला, कारण पुन्हा पुन्हा ते कर्म करण्याची इच्छा होते, तसे संस्कार मनात निर्माण होतात। जरी त्या कर्माचं फळ संपलं तरी आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आलो परत, आता आपल्यासाठी तो विषय संपला, पण आपण तिथे गेलो हा मनामध्ये सूक्ष्म संस्कार पडला, त्यामुळे पुन्हा काही दिवसांनी आपल्याला तिथे जावंसं वाटेल, तर ते आपल्याला कळत नाही, त्याला बंधन म्हणतात। पुन्हा पुन्हा असे ते बंधन तीव्र होऊन अनेक वेळा तीच गोष्ट करून त्या वासना निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जरी हे शरीर पडलं तरी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो, इतक्या त्या तीव्र असतात, याला कर्माचं बंधन म्हणतात। म्हणून काही लोक म्हणतात की सगळं कर्म करू नये कारण त्यांनी असा त्रास होतो, आणि इतर लोक जे आहेत ते म्हणतात की यज्ञ तप आणि दान हे 3 मात्र करावं, सगळ्या शक्ती एकत्रित करून त्यांनी चांगलं काम करावं आणि जो काही त्यांनी लाभ होईल तो सगळ्यांमध्ये वाटून घ्यावा। यज्ञ तप आणि दान हे चांगलं काम करावं। आता माझं स्वतःचं काय म्हणणं आहे ते तू ऐक, असं श्रीकृष्ण सांगतात। 4था श्लोक माझ्यानंतर म्हणा। निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः। भगवान म्हणतात की निश्चयं शृणु मे तत्र, माझा निश्चय काय आहे, माझं मत काय आहे, मी काय ठरवलं आहे ते तू ऐक। त्या त्यागामध्ये माझं असं मत आहे की त्याग 3 प्रकारचा असतो। आता इथे पुरुष व्याघ्र हे अर्जुनाला संबोधन केलेलं आहे, मग तू सिंहासारखा शूर आहेस, सिंहासारखा बलवान आहेस, आणि सिंह जसा राजा आहे जंगलचा सगळ्या प्राण्यांचा, तसं तू पण मनुष्यांचा राजासारखा आहेस। तसा राजा युधिष्ठिर आहे, त्याचा मोठा भाऊ, पण प्रॅक्टिकली सगळं अर्जुनच करत आहे। युधिष्ठिर एकदम शांत संयमी आणि धर्माच्या मार्गाने चालणारा, नेहमी खरं बोलणारा, दुसऱ्यांना न दुखवणारा असा, आणि बाकीचं सगळं अर्जुनच करते राजकारण। तर तू असा आहेस पुरुष व्याघ्र, व्याघ्र म्हणजे वाघ पण होतो ना, जो वाघ कसा असतो डौलदार शानदार असा, तसा तू आहेस। आणि भरत सत्तम, भरत वंश हा जो आहे तुमचं, जे भरत त्याच्यावरून आपल्या देशाला भारत म्हणतात, तर भरत वंश जो आहे तर त्याचा तू उत्तम असा पुरुष आहेस, त्यातला एक, त्या वंशातला। तर तू ऐक, हे त्याग 3 प्रकारचा असतो। अच्छा, तो कोणता 3 प्रकारचा? सात्विक, राजसिक आणि तामसिक। तर त्याचं काय लक्षण आहे ते आता पुढच्या 3 श्लोकामध्ये सांगतील।
तर सुरुवातीला तामसिक सांगतात. नाही, त्याच्या अगोदर अजून ही माहिती सांगतात. यज्ञदान तपाची त्याग आणि संन्यास विचारलं ना त्याच्याबद्दल. 5वा श्लोक म्हणा माझ्यानंतर. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. भगवान म्हणतात की यज्ञ, दान, तप, कर्म हे जे 3 आहे यज्ञासाठी केलेली कामं, म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या हितासाठी सगळ्यांनी मिळून केलेलं काम. दान म्हणजे जे काही आपलं आहे, आपली मालकी ज्याच्यावर आहे ते दुसऱ्यांना देणं, आपली मालकी त्याच्यावरची सोडून देणं. मी हे समाजाला दान दिलं. लोकार्पण समारोह असतो की नाही, लोकार्पण म्हणजे आता ही बाग लोकांसाठी खुली झाली, तर त्याप्रमाणे आपलं जे काय आहे ते लोकांना देणं, दुसऱ्यांना देणं. यज्ञ, दान आणि तप म्हणजे आपले मन, बुद्धी, इंद्रिय एकाग्र करून आपल्या शक्तीचा संचय करणं. एरवी काय होतं, आपली शक्ती खूपशी सगळ्या विखुरलेल्या विचारांमध्ये वाया जाते. भरपूर प्रकारचे आपण निरुद्देश आणि व्यर्थ, दिशाहीन असे विचार करतो. तुम्ही विचार बघा, आपल्या मनाकडे बघायचं तुम्ही दिवसभर, तर त्यातले किती विचार प्रोडक्टिव्ह असतात, किती विचार आपल्याला लाभदायक असतात. खूपसे विचार भूतकाळातले, भविष्यातले, वर्तमानातले असेच उगीचच केलेले असतात. पुन्हा पुन्हा तेच तेच आवर्तन होतं, स्मरण होतं कशाचं, पुन्हा कल्पना काहीतरी होते अशी. तर ती जी शक्ती वाया जाते मनाची आपल्या, कारण विचार येतो, काही वेळ राहतो, जातो. ह्याच्या विचारांच्या हालचालीमध्ये खूपशी शक्ती वाया जाते मनाची, म्हणून आपण थकतो. आणि मग मन थकलं की शरीराला पण असं वाटतं की आता झोपावं, आता काहीतरी करावं. तर त्याप्रमाणे ही शक्ती संचय करणं म्हणजे तप. इंद्रियांची पण खूप शक्ती वाया जाते. आपण कितीतरी गोष्टी उगीचच बघत असतो, इकडे कोण चाललंय, तिकडे काय करतात ते उगीचच बघतो. त्याचं काही काम नसतं आपल्याला, किंवा ते बघून काही फायदा पण नसतो. तर ही इंद्रियांची शक्ती गेली. आपण उगीचच कधी कधी ऐकत असतो, काय चालेल, रेडिओ, टी व्ही, मोबाईल चालू, काहीतरी कोणतरी बोलतंय, गप्पा गोष्टी ते चालू, आणि खूप आपण बोलत पण असतो विनाकारण. तर ही शक्ती, कानाची शक्ती, तोंडाची शक्ती, आपल्या वाचेची शक्ती, वाणीची शक्ती, अशा सगळ्या शक्ती ज्या वाया जातात इंद्रियांच्या, त्या आवरून घेऊन आवश्यक तेवढंच बोलायचं, आवश्यक तेवढंच पाहायचं, अगदी पाहिजेले तेवढंच ऐकायचं, असं सगळ्या गोष्टी करून, आणि खाण्याची पण तशीच. तर सगळ्या ह्याच्यात इंद्रियांच्या शक्ती साठवून त्याचा उपयोग चांगला आपल्या फायद्याचा करायचा. काहीतरी चांगलं वाचायचं, लिहायचं, ऐकायचं चांगलं, ज्याचं आपल्याला ज्ञान मिळेल, ज्याने आपल्याला सुख मिळेल, तर असे ज्याने आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल, तर ह्याला तप म्हणतात. सगळ्या इंद्रियांची, मनाची शक्ती वाचवणं, एकाग्र करणं आणि ती चांगल्या गोष्टीकडे वळवणं, जसं की यज्ञ आहे. तर भगवान म्हणतात की हे यज्ञ, तप आणि दान न त्याज्यम, हे सोडले नाही पाहिजे, याचा त्याग नाही केला पाहिजे. कार्यम एव तत्, ते केलेच पाहिजेत. म्हणजे आपल्या मनाला एकाग्र करणं, इंद्रियांना एकाग्र करणं केलंच पाहिजे. चांगलं, सगळ्यांच्या चांगल्या हिताचं काम केलंच पाहिजे. आणि जे काही आपल्याकडे आहे त्यातलं थोडंसं दुसऱ्यांना दिलंच पाहिजे. कार्यम एव तत् न त्याज्यम, ते सोडून देता कामा नये कधीही. शेवटपर्यंत आपल्या आयुष्याच्या आपण मनाने अभ्यास करत राहिलं पाहिजे, एकाग्र करण्याचा मनाला. एका ठराविक विषयावर तुम्ही देवाची मूर्ती घ्या, का नुसता ओम असा शब्द घ्या, तर त्याच्यावर मनाला एकाग्र करण्याचं प्रशिक्षण आपण देत राहिलं पाहिजे. न त्याज्यम कार्यमेव तत्. कारण का, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम, कारण हे तिन्ही मनुष्याला पवित्र बनवतात, हे तिन्ही मनुष्याला पावन बनवतात. बघा, जेव्हा आपण काही पण बघतो तर ते संस्कार येतात मनामध्ये.
जसं जेव्हा आपण काही पण ऐकतो तर ते मनाला राहतात, मनाच्या स्मृतीमध्ये. आणि जेव्हा आपल्याला एकाग्र करायचं असतं मन कुठे, तर तेव्हा ते होत नाही. कारण ते विखुरलेलं जे आहे विचार आहे, ती सवय जी आहे ती येते. आपण कधी कधी एक गोष्ट करताना दुसरी पण करतो. जेवत असतो, टी व्ही पण बघतो. गाडी चालवत असतो, दुसरा विचार पण करतो. तर हे जे मनाला सवय लागते अनेक गोष्टी एकाच वेळी करायची, तर त्याच्यामुळे आपलं मन एकाग्र होत नाही. विशेष करून विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे खूप खरं आहे. तर ते मोबाईल पण बघतात, इथे जेवतात पण जेव्हा मग त्यांना अभ्यास करायचा आहे, तर ते मनाला सवयच नाही की एका वेळी एक गोष्ट करायची. तर ते मनाला एका वेळी 2-3 गोष्टी करायची सवय आत्तापर्यंत. मग त्याच्यामुळे मन एका विषयात लागत नाही त्यांचं. भौतिकशास्त्र आहे तर ते मन त्यांचं लागेल भूगोलामध्ये. कारण मनाला तशी सवय आहे, एक काम करताना दुसरा विचार करायचा. हे खूप मोठं नुकसान आहे बघा मनाचं. तर म्हणून इथे म्हणतात मनाला ते पावन करणारं, पवित्र करणारं, शुद्ध करणारं, म्हणजे एकाग्र करणारं असं आहे. काय काय? यज्ञ, दान आणि तप. म्हणून ते केलेच पाहिजेत, सोडून देता कामा नये, असं भगवान त्याला सांगतात. आता पुढे आणखीन भगवान त्याच्याबद्दल सांगतील की नक्की काय सोडायचं आणि काय नाही. या दोन्ही गोष्टींचा फरक भगवान आपल्याला सांगतील उद्या. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्री कृष्णार्पणमस्तु.